विशाल विशाल एक मिनिट ओके ना बोलू शकतो माध्यमांशी जे बोलले ते तर सगळ्यांना ऐकलेले. आरोपीचे वकील जे काय माध्यमांशी बोलले हे सर्व समाजाने ऐकलेले आणि जे काय ते बोलले ते पूर्णपणे चुकीचं बोललेले. असं एखाद्या मुलीशी असा आरोप करणे किंवा तिच्या चारित्र्यावरती सुंठोडे ओढणे हे जे कायद्याचे तज्ञ आहेत त्यांना हे बोलणं शोभत नाहीये हे आमच्या दृष्टीने मला सांगायचं. ते ज्या पद्धतीनं म्हणताय वरती काही आरोप त्यांनी केलेले आहेत त्या अनुषंगाने तुमचं काय म्हणणं असणार आहे? कारण चर्चा जरा वेगळी इकडं निघाली. चर्चा वेगळीकडे निघाली म्हणजे एकतर काय आहे ते जे कायदेतज्ञ बोलले वकील त्यांचे बोलले त्याच्यावरती मला असं भाष्य करायचंय की त्यांनी केलेलं कृत्य आणि माझ्या मुलीचा घेतलेला बळी याला कुठंतरी त्यांना वेगळी कलाटणी द्यायची आणि तो गुन्हा लपवायचा म्हणून त्यांनी हे असं वक्तव्य केलेलं. वकील काल कोर्टात बोलताना असं म्हटलं माध्यमांशी बोलताना असं म्हटलंय की ज्या घटना घडत होत्या चारच्या संदर्भात असेल किंवा वादाच्या असेल त्याची कल्पना तुम्हाला वेळोवेळी दिली जायची तुमच्यापर्यंत ते पोहोचवलेलं होतं मध्यस्थी झालेली होती आणि काही मोबाईल वगैरेचा काही दिवस काढून घेतलेला होता असं ते म्हणजे 3 गोष्टी एक त्या ज्या मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात त्याचं म्हटलं की आम्ही हुंडा मागितलेला नाही आणि फॉर्च्युनर वडिलांनी गिफ्ट दिली होती लग्नासाठी आणि तिसरा मुद्दा जो आहे 51 तोळे सोनं हे सगळ्या कुटुंबाचं त्यांनी घाण टाकलेलं आहे त्यांनी तुमच्याकडे कधी पैसे मागितलेले नाही. सर मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक देता येणार नाही. तुम्ही जर म्हणतात की तुमचा पहिला प्रश्न कुठला होता त्यांनी वेळोवेळी सांगितलं की तुम्ही मोबाईलचा मुद्दा चॅटच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी कल्पना नाही त्याची कल्पना पुसटची दिली नाही आणि त्याचं कल्पनाही नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्यही झालेलं नाही. हे मोबाईलचं चॅटिंगच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारित्र्यावरती संशय घेतलेला आहे. दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा तर त्यांचा असा आरोप आहे की माझ्या मुलीचा मोबाईल मी काढून देतो. जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल 1.5 लाख रुपये 1,52,000चा मोबाईल तो मी आता 2-3 महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे. तुम्ही दिला की त्यांनी मागितला? नाही त्यांनी मागितला. माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी असताना वाकडच्या क्रमामध्ये ते आले. वाकडच्या क्रमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे. मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहेत. मुलीचा फोन त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल. फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिला. त्या मोबाईलची ही रिसिप्ट क्रोमा शोरूमची रिसिप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा. त्याची तारीख आहे मला वाटतं 18/9/2024 मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेला आहे
आणि त्याचे जे EMI आहेत, मी आजही हप्ते भरतो, त्याचे EMI भरतोय. ते बँकेचं स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या. तर ते दुसरा आरोप होता तो म्हणजे पुण्यासाठी आम्ही छळ केला नाही. 40 लाख आमच्याकडे 5 कोटीच्या गाड्या आहेत, तर 40 लाख फॉर्च्युनर आम्ही कशाला वापरू. इतकंच नाही तर वैष्णवीच्या नावावर जी काही जमीन होती तर सुद्धा आम्ही हक्क सोडपत्र देऊन टाकलो होतो. आम्ही स्वतः वैष्णवीला घरी घेऊन गेलो होतो आणि आम्ही सही दिली असा त्यांचा आरोप होता. तर हुंड्यासाठी आम्ही छळ केलाच नाही असं त्यांनी हुंड्यासाठी छळ केला नाही, हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी मागितली नाही म्हणता. तर मी 5 कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात, तर मी ही MG हेक्टर गाडी बुक केलेली. फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही MG हेक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली. 50,000 रुपये डिपॉझिट केले. त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले. तर ही त्याची रिसिप्ट. MG हेक्टर बुक केली. त्यांनी माझ्याशी वादावादी केली. वादावादी चांगलीच केली. मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन, नाही तर तिथं पिटून देईन. मला गाडी पाहिजे, हीच गाडी पाहिजे, फॉर्च्युनरच गाडी पाहिजे. तर त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लग्नात केली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की 5 कोटी 90 लाखाची गाडी, 5 कोटीच्या गाड्या, ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे. 5 गाड्या नाहीत, 10 गाड्या नाहीत, 5 कोटीचं काय नाही. निव्वळ आणि निव्वळ त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. दुसरी जी काय ती गाडी 90 लाखाची सांगतात, ती गाडी बुचुडे नावाच्या इसमाची मारुंजी या ठिकाणची गाडी आहे. हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबरही झूम करून बघा, तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राघव बुचडे या नावाने आहे. त्या गाडीला नंबर आहे MH14 KC 3000. त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती लावलेली असत, ती गाडी चेक करा, तेही बघा. म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये, एकच गाडी आहे. आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे. माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नात उभं राहणार नाही, लग्न मोडून टाकी. आधीच माझ्या मुलीचं लग्न 2 ठिकाणी मोडली. त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं. त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी, सोन्याची मागणी, गाडीची मागणी, चांदीच्या ताटाची मागणी, गौरीची मागणी. अधिक महिन्यात जावायला चांदीचं ताट पाहिजे, सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात, कोण तांब्याचं तामण देतं. माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली, तीही मी पूर्ण केली. असं एक आरोप केला की आधी माझ्या मुलीची 2 लग्न मोडली होती. ते नेमकं काय झालं होतं, त्यांनी हस्तक्षेप केला होता त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही, कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं अधिक याला कारणीभूत हगवणे आहेत आणि त्याचंही आपल्या समोर थोड्याच दिवसात ते पण उलगडा होईल. 100 रुपये घेऊन गेला होता बाळ आणण्यासाठी, त्यामुळे त्यांनी तुम्हाला कदाचित भाग दाखवला असं त्याचं म्हणणं आहे. आणि या प्रकरणात ते जे बाळ होतं ते या निलेश चव्हाणकडे त्या हगवणी कुटुंबांनी सांभाळण्यासाठी दिलं होतं. तुम्ही 100 रुपये घेऊन फॉर्म घेऊन त्यांच्या घरी गेला, त्यामुळे त्यांनी तुम्हाला दमदाटी केली असा एक त्यांनी आरोप केला. बरं, आता तुम्ही म्हणता की त्यांनी असा आरोप केलाय. जर त्यांची सून मयत आहे, हे मयत आहे म्हणतात, तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं. सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून, आणि हा निलेश चव्हाण त्या वेळेला कसा, ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं, मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणला याच्यात आरोपी म्हणून हे करल की हा पण त्या गटात सामील होता, निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला. हे जर म्हणतात की बाळाला घेऊन गेला, निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या गटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर. बाळ आणण्यासाठी जेव्हा त्या निलेश चव्हाणच्या घरी गेला होता 100 लोकांचा वापर केला. बाळ आणण्यासाठी गेला, हा माझा भाऊ गेला होता. बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती. ज्या वेळेस बाळ आणायचं, माझ्या मुलीचे मयत झाल्यानंतर तिचे अंत्यविधी चालू झालं. दुसऱ्या दिवशी, अंत्यविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट, मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा अगवलेंना सकाळी 7 ते 7:30 वाजता फोनही केलेला आहे. तोही आपण
त्या ह्याच्यात शोधून पहा, तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईल वरती हे केल्यानंतर. त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या. आमची मुलगी गेली, तर मुलाईलाही तुम्ही काय करसाल. त्यावेळेस तिने 1 दिवस 2 दिवस काही आणून दिलं नाही. त्यानंतर त्यांच्या सख्या भावानी मोठ्या जयप्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा. ते बाळाला खूप भेडसाळ होती, ते रडतंय, तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा. त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले. आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे, राजेंद्र आगवणेच्या घरी. हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावर पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण, तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही, तुम्ही आजोबा आहे का काय, मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही. जर या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहित नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलं होतं, त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं होतं. म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती की हा कटात सहभागी असू शकतो. हे बाळ गेलं कसं त्याच्याकडं, ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून. नाही, बाळ आणून दिलं, अज्ञात व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं. तुम्ही गेल्या दिवशी तक्रार केली होती का वारंगीला हे सगळं झालं, पिस्तूल दाखवून त्याच दिवशी गेलं होतं की नंतर गेलं? आम्ही त्या दिवशी फोनद्वारे PSI साहेबांशी, डोंगरे साहेबांशी बोललो होतो. त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रितसर कंप्लेंट द्या. त्यानंतर आम्ही पावता रितसर CNC नोंदवलेली. या हरवणीचं म्हणजे तुमच्या जावयांनी तुमचे काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले होते असं काही आहे का? हो, ते की मागच्या वेळेला 1-4 महिन्यापूर्वी तुमच्या भावाकडे 2 कोटी जमीन खरेदीसाठी मागितले. त्यावेळेस जमीन खरेदीसाठी माहिती ते आमच्याकडे नाही म्हटलं तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले. तो आता याचा भाग आहे सगळा, कोर्टाचा भाग आहे. कोर्टाचा भाग आहे. कोर्ट विचारेल, त्याचं निष्पन्न होईल. आरोपीच्या वकील असं म्हणतात की एखाद्या पतीनं 4 फटके मारले म्हणजे काय छळवणूक होती. आता बघा, आपलं प्रसार माध्यम आहे, ही हास्यास्पद गोष्ट आहे, ही गोष्ट हास्यास्पद आहे. ते कायद्याचे तज्ञ काय म्हणले असतील हे तुम्ही समजून घ्या. जर 4 फटके मारून 4 थापडा मारून एखाद्याचं मयत होत असेल, हे तुम्ही ठरवावं, समाजाने ठरवावं. 6 दिवस त्याला मारहाण होत होती, त्याला जर ते म्हणत असेल की 4 थापडी, तर आता तुम्ही प्रसारमाध्यमाने त्याचा निवाडा करावा, कोर्ट तर करेलच. तुम्ही प्रसार माध्यमांनी याच्यातून आमच्या मुलीला न्याय द्यावा. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जालिंदर सुपेकर यांचं नाव सातत्याने येत आहे. तर वैष्णव हयात असताना किंवा तुमच्यासोबत काही त्यांचा संपर्क झालाय का, तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला का, किंवा त्यांचं नाव घेऊन तुमच्यावर दबाव टाकलाय का? यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही. त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक आगवणे माझ्या घरी येऊन 2 कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले. मामाचं नाव सांगून तुम्हाला धमकी देऊन गेले? अहो, ते नेहमीच सांगायचं ना, लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे. त्यांच्या जन्मपत्रिकेचा तो बायोडाटा असतो, त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालिंदर यांचं नाव आहे खाली. तुम्ही आतापर्यंत वेळोवेळी लग्नानंतर किती पैसे दिले लग्नांना? नाही, ते मी ते तिथं सांगू शकतो, मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो. आणि ते काल आमचे असंही म्हणले की त्यांनी एका जमिनीच्या व्यवहारासाठी वैष्णवीला तुमच्याकडे आणून सोडलं होतं कुठलीही मागणी न करता. त्याचा नेमका खुलासा काय? आता हे बघा, हे न्यायप्रविष्ट आहे, सगळं बोलणं उचित राहणार नाही, कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो. त्यामुळे मला त्याची जास्त भाष्य करायचं जास्त एवढं सांगेल की त्याला 6 ते 7 दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण, आपल्या माहितीने रिपोर्टच येत तसे 5-6 दिवस तिला मारहाण करण्यात आली. त्यावेळेस एकदा आली होती 10 तारखेला, त्यावेळेस ती तशी आईपाशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये, मला छळ होतोय. पण तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर 7 वाजता तिला फोन आला, तिला जावं लागलं.
काल वकिलांनी कोर्टात असाही दावा केला की वैष्णवीची मनोवृत्ती ही आत्महत्या करण्याची दिशेने होती, कारण याच्या आधी 2दा 3 अशाच प्रकारे एकदा उशिराचं औषध ते जे काय आहे, केला, एकदा धावत्या गळतीमधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ती टेंडन्सी होती अशा प्रकारे करायची. आता ती टेंडन्सी होती की नाही होती, आता ते काही आरोप करतील, काही शिंतोडे उडवतील माझ्या मुलीवरती. पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला पण मुलं बाळा असते, एखाद्याच्या असं आहे मुलीवरती, ती तर माझी मुलगी गेलीच आहे, माझी मुलगी तर गेलीच आहे, पण तिचा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट चिंचोडे उडवू नका. तुम्हालाही मुली असतील नसतील, पण तुम्ही अशा एखाद्या लेकराचं हे नका करू. मला एवढं सांगायचं आहे तुमच्या प्रसार माध्यमातून. बघा